विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी एस.एम. कुलकर्णी सर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी भाषेतील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. यातील सगळ्यात महत्त्वाची मूलभूत संकल्पना म्हणजे द सेंटेन्स. बट बिफोर स्टार्टिंग द सेंटेन्स you must know what is meant by word. Word शब्द म्हणजे काय? A systematic arrangement of a group of letters which convey some specific meaning is called a word. मराठीमध्ये शब्द म्हणजे काय? अर्थपूर्ण वर्ण समूह याला आपण शब्द असं म्हणतो. Now let us see the sentence. What is meant by sentence? A group of words which makes complete sense is called a sentence. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला आपण वाक्य असं म्हणतो. आता मी तुमच्याशी जी संवाद साधत आहे त्या माझ्या संवादामध्ये जे काही मी वापरत आहे, तुमच्याशी जे बोलत आहे ते वेगवेगळ्या प्रकारची वाक्य मी वापरत आहे. In short, a group of words which makes complete sense is called a sentence. In English, there is a specific pattern of a sentence. It is yes plus V plus O. इंग्रजी भाषेमध्ये जी वाक्याची रचना असते ती वाक्याची रचना विशिष्ट पद्धतीची असते. सुरुवातीला एस म्हणजे वाक्यातला कर्ता सब्जेक्ट असतो. त्यानंतर त्या वाक्यातलं व्हर्ब म्हणजे व्ही क्रियापद असतं व नंतर त्या वाक्यातला ऑब्जेक्ट म्हणजे त्या वाक्यातलं कर्म येतं. इन शॉर्ट, इन इंग्लिश द कन्स्ट्रक्शन ऑफ अ सेंटेन्स इज एस प्लस व्ही प्लस ओ. बट व्हेनेवर वी आर स्पीकिंग एव्हरी लँग्वेज we are used a variety of sentences. According to the construction of it, sentences are divided into various categories. मित्रहो, आपण बोलत असताना जे वाक्य वापरतो त्या वाक्याची रचना वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्या रचनेवरून वाक्याचे 4 प्रकार पडतात. There are 4 kinds of a sentences. First of all, declarative sentence. A sentence that makes a statement. See, a sentence that makes a statement is called declarative or assertive sentence. Assertive किंवा declarative sentence म्हणजे काय? A sentence that makes a statement is called declarative sentence. याला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतो. व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज बिगिन्स विथ कॅपिटल लेटर अँड ऑलवेज एंड्स विथ फुल स्टॉप. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो किंवा असर्टिव्ह म्हणतो ते वाक्य शोधण्याची एक महत्वाची खूण काय असेल तर वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो. आणि जो आपला पॅटर्न आहे एस प्लस व्ही प्लस ओ हा पॅटर्न आपण यामध्ये पाहू शकतो. द सेकंड टाइप ऑफ सेंटेन्स इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अ सेंटेन्स इन विच अ क्वेश्चन इज आस्क्ड इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ज्या वाक्यातून एखादा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो त्या वाक्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. अँड हाऊ टू आयडेंटिफाय इट? ऍट द एंड ऑफ एव्हरी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स देर इज अ क्वेश्चन मार्क. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. अ सेंटेन्स विच एक्सप्रेसेस commands or requests, they are called imperative sentence. ज्या वाक्यातून विनंती किंवा आज्ञा
ही आपल्याला सुचवलेली असते त्या वाक्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. मित्रहो, इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी पूर्णविराम असतो. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी देखील पूर्णविराम असतो. पण इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे ओळखायची खूण काय आहे, तर इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही मेन व्हर्ब न होत असते. इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही व्हर्ब न होते आणि शेवटी त्याच्या पूर्ण विराम असतो. ज्यावेळेस आपण एस नो क्वेश्चन विचारतो तेव्हा सुद्धा त्या वाक्याची सुरुवात ही व्हर्ब न होते पण शेवटी क्वेश्चन मार्क असतो. परंतु इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्याची जी सुरुवात असते ती सुरुवात व्हर्ब न होते आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो. इट इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. देन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, अ सेंटेन्स which expresses sudden feelings or emotions. ज्या वाक्यातून आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या असतात त्या वाक्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतो. At the end of every exclamatory sentence there is a mark of exclamation. वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी असतं. मित्रहो, आपण डिक्लेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी हे चार वाक्याचे प्रकार आता पाहिलेले आहेत. प्रत्येक वाक्याच्या शेवटी एकतर पूर्ण विराम असतो किंवा प्रश्नचिन्ह असतं किंवा उद्गारवाचक चिन्ह हे असतं. इन दिस वे we have seen the kinds of sentences. Now let us see another basic concept, subject and predicate. Subject and predicate are the two parts of one sentence. एकाच वाक्याचे हे दोन प्रकार असतात, दोन भाग असतात. Subject is one part and predicate is another part. First of all, we'll see about subject. सब्जेक्ट म्हणजे काय? साधारणपणे क्रियापदाच्या अगोदर पर्यंतचा जो भाग असतो त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो किंवा जो बोलणारा व्यक्ती आहे तो व्यक्तीची माहिती, त्या गोष्टीची माहिती, ती जे काही असेल त्याबद्दल आपण सब्जेक्ट मध्ये त्याची माहिती देतो. थोडक्यात क्रियापदापर्यंतचा जो भाग असतो त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. इन दिस सेंटेन्स द अर्ली बर्ड इट इज अ सब्जेक्ट. द अर्ली बर्ड, दिस पार्ट इज अ सब्जेक्ट. देन नेचर इज द बेस्ट फिजिशियन. नेचर इज द बेस्ट फिजिशियन. In this sentence, is a verb, and I have told you the part which is before the verb is called as a subject. Hence, nature is a subject. थोडक्यात क्रियापदाच्या अगोदरचा जो भाग असतो त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. तर आता आपण पाहूया प्रेडिकेट. प्रेडिकेट जो भाग क्रियापदाच्या नंतरचा असतो, द पार्ट विच इज आफ्टर द सब्जेक्ट, दिस पार्ट ऑफ अ सेंटेन्स इज टू बी कॉल्ड एज अ प्रेडिकेट. नाउ सी द सेंटेन्स वन्स अगेन. द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. इन दिस सेंटेन्स कॅचेस इज अ वर्ब आणि त्यामुळं हा जो भाग आहे हा भाग आपण प्रेडिकेट म्हणून या ठिकाणी ओळखतो. नेचर इज द बेस्ट फिजिशियन. नेचर हा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नंतर आलेला जो भाग आहे इज द बेस्ट फिजिशियन हा प्रेडिकेट आहे. नाउ लेट अस सी द थर्ड बेसिक कन्स्ट्रक्शन, बेसिक concept, that is the phrase and the clause. Phrase and clause are also integral part of a sentence. First of all, phrase. A group of words. Phrase means a group of words
which makes a sense but not complete sense. शब्दसमूह ज्याला अर्थ असतो पण पूर्ण त्यातून अर्थबोध होत नाही, याला आपण फ्रेज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द सन रायझेस इन द ईस्ट. इन द ईस्ट, हियर इट हॅज अ मीनिंग but not a complete meaning. There was a giant to my door. To my door, it is a group of words, but this group of words are having meaning but not complete meaning, hence it is a phrase. Now let us see about the clause. The clause means a group of words which contains a subject and a predicate. तर प्रेडिकेटचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये, क्लॉजचा जो भाग आहे याच्यामध्ये सब्जेक्टही असतो आणि प्रेडिकेट देखील असतो. पाहूया आपण शेवटी. वी कॅनॉट स्टार्ट व्हाईल इट इज रेनिंग. व्हाईल इट इज रेनिंग. व्हाईल इट इज रेनिंग हा जो भाग आहे याला आपण क्लॉज असं म्हणतो, कारण याला स्वतःचा असा सब्जेक्ट आहे, स्वतःचा असा प्रेडिकेट देखील आहे. आय थिंक यू हॅव मेड अ मिस्टेक. यू हॅव मेड अ मिस्टेक. दिस इज अ क्लॉज. इन दिस वे, फर्स्ट ऑफ ऑल, वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, subject and predicate, the phrase and the clause. In the next, we will see about parts of speech. Now let us say about parts of speech. मित्रहो, जेव्हा आपण एखादं वाक्य लिहित असतो त्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात आणि ही वेगवेगळ्या प्रकारचे शब्द त्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करत असतात. याच्यावरून आपल्याला आता शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला पाहायचं आहे. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? Words are divided into different kinds according to their use in a sentence called parts of speech. वाक्यामध्ये आलेले शब्द हे वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करत असतात. ते ज्या प्रकारचं कार्य करतात त्या कार्यावरून शब्दाच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जाती म्हणतो. यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो. इन इंग्लिश देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. फर्स्ट ऑफ ऑल, noun, a name of any person, place or thing. एखाद्या व्यक्तीच्या, ठिकाणाच्या किंवा वस्तूच्या नावाला आपण नाउन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, शिवाजी, पंढरपूर, सन. These are all nouns. A name of any person, place or thing is to be known as a noun. Now let us say about pronoun. A word which is used in place of noun. म्हणजेच नाउनच्या ऐवजी, नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला आपण प्रोनाउन असं म्हणतो. बऱ्याच वेळेला एकच नाउन जर अनेक वेळा त्याची पुनरावृत्ती झालेली असेल तर आपण ते नाव लिहिण्याऐवजी त्याचं सर्वनाम वापरतो. For example, I, we, you, he, she, it, they. In this way, there are many pronouns. Then, the third part of speech is adjective. A word which tells more information about a noun or pronoun is known as adjective. ज्या शब्दातून नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते त्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. त्यानंतर वर्ब. वर्ब, अ वर्ड विच शोज द ऍक्शन इन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये जी कृती घडते ती कृती दर्शक जो शब्द असतो त्या शब्दाला आपण वर्ब असं म्हणतो. वेगवेगळ्या टेन्सनुसार वेगवेगळ्या प्रकारची वर्ब आपण वापरतो. am, is, are, was, were, shall, will. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त बेसिक कन्सेप्टचा विचार करणार आहोत. नंतर पुढील व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेल्ड माहिती आपल्याला पाहायची आहे. ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब मीन्स व्हॉट? ज्याला आपण मराठीमध्ये
क्रिया विशेषण असं म्हणतो. अ वर्ड which adds or a word which tells more information about verb, adjective or another adverb in a sentence is called adverb. जो शब्द विशेषण, क्रियापद किंवा दुसरं क्रिया विशेषण याबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला आपण adverb असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, क्विकली, very, quiet. Now let us see the next parts of speech. Preposition. A word which shows the position of a thing or a subject or anything. A word which shows the position, it is called preposition. For example, a word which shows position, तो कुठे आहे नक्की त्याला आपण preposition असं म्हणतो. For example, in, into, on, under, these are prepositions. Conjunction. A word which connect two or more than two sentences is to be known as conjunction. दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडणाऱ्या शब्दाला आपण कंजक्शन असं म्हणतो. And, or, but. In this way, there are many connectors. Then interjection. Many times we have to express sudden feelings. Words which expresses sudden feelings are called interjection. In this way, we are saying there are 8 parts of speech: noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, and interjection. Okay. Today we are seeing just basic concepts. Thank you.